मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. इकडे सगळे कामगार ठरवतात की आबाच इथे फॅक्टरीचं आबांच्याच हाताने रामाची पूजा होईल, कारण की दरवर्षी आबांच्याच हाताने पूजा होती. त्यामुळे ह्यावर्षीही आबांच्या हाताने पूजा करतील असं सगळे कामगार ठरवतात आणि असं त्यांचं बोलणं होतं. त्यामुळे आता लगेच ते म्हणतात, पण आता आबांना तिथे न्यायचं कसं? तर आता लगेच आबा म्हणतात, इंद्र म्हणतो की थांबा आबा, मी त्यासाठी एक प्लॅन केला आहे. आबा म्हणतात काय प्लॅन केला आहे? तर ते म्हणतात की मी एक प्लॅन केला आहे, कसं जायचं आणि कसं नाही, कसं न्यायचं आहे तुम्हाला. आणि ते आबाला डोक्यावरती उचलून घेतो आणि आबाला उचलून घेतल्यावरती आबाला खांद्यावर उचलून घेऊन सगळे कामगार तिथे घेऊन जातात. बोला जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत म्हणत येतात. आणि तिथे आता जो डील करायला आलेला असतो तो माणूस पण तिथे उभा असतो, कारण तो पण पूजेला थांबलेला असतो तिथे. आणि तिथे आता लगेच तिथे हे येतात. तर तिथे आता लगेच आबां ते आल्यावरती हे सगळं बघून ते म्हणतात ही काय चाललंय? तर आता लगेच कामगार म्हणतात, हे बघा, फॅक्टरीची दरवर्षी पूजा ही आबांच्या हाताने होत असते आणि ह्याही वर्षी आबांच्याच हाताने पूजा होईल. तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात, नाही, ही फॅक्टरी माझ्या नावावर नाही, आमच्या नावावर ही फॅक्टरी, त्यामुळे दादासाहेब महाडिकांचं याच्यात काही नाही आहे. तर आता लगेच म्हणतात, काय दादासाहेब महाडिकांचं नाही? अहो, हे सगळं दादासाहेब महाडिक यांच्यामुळे झालं आहे, तुम्हाला काही माहिती नाही आहे. हे सगळं दादासाहेब महाडिक तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं आबासाहेबांचं आहे असं तिथले कामगार बोलतात. अहो, हे सगळी फॅक्टरी आबासाहेबांची आहे. तर ते म्हणतात, नाही, आमची आहे. तर राणी लगेच बोलते, चला कोर्टामध्ये, मग कळेल कुणाची आहे. अहो, हिसकावून घेतली आहे तुम्ही आमच्याकडून ही फॅक्टरी, खोटे बोलताय तुम्ही, हिसकावून घेतली आमच्याकडून, आबांकडून, आणि आबांच्या खोट्या सह्या घेतल्यात तुम्ही, खोटं बोलताय. आणि काय हो, तुम्हाला काय वाटलं तुमची फॅक्टरी? असं कधी होऊ शकत नाही, ही फॅक्टरी तुमची नाहीच आहे. आणि हे बघा, तुम्ही असं करू नका, तुम्ही चुकीचं करताय सगळं. राणी त्या ते जो डील करायला माणूस आला आहे त्याच्याकडे बघून बोलते, कोर्टात चला, जे खरं असेल ते खरं आणि खोट्याचं खोटं होईल. चला बघूया आपण कुणाची आहे फॅक्टरी कुणाची नाही, नंतर तोंडर पडल्यावर मग बघा काय होईल ते, असं म्हणतात. तर आता तेवढ्यात तो कामगार जो डील करायला आलेला आहे तो समोर येतो आणि म्हणतो, काय, कुणाची आहे ही फॅक्टरी? म्हणजे तुम्ही मला फसवताय का? कुणाची आहे, खरं बोला ही फॅक्टरी. तर आता लगेच विक्रांत म्हणतो, हो आमचीच आहे, खोटं बोलताय ते. तर आता तो म्हणतो की खोटं काय, आपण कोर्टात जाऊया, मग खोटं काय आणि खरं काय आणि कोण कोणाला फसवते हे कळेल तरी, असं तो डील करणारा माणूस म्हणतो. तर आता लगेच राणी म्हणते, हो चला आपण कोर्टात जाऊया. तर आता लगेच विक्रांतला तो माणूस म्हणतो की उद्या सकाळी मला कोर्टात भेटा, आपण कोर्टात बघूया, कारण की आम्हाला पण कळलं पाहिजे, कारण मला डील करायला तुमच्यासोबत डील करायची आणि फॅक्टरी नसली तुमची मग काय करायचं, आपण आधी बघूयात कोर्टात जाऊन, मगच कळेल काय काय नाही ते, असं तो माणूस म्हणतो. आता जी राणी आहे, राणी म्हणत असते की हे बघा, चला खरंच कोर्टात जाऊया. तो माणूस इथून डील करणारा निघून जातो आणि विक्रांतला खूपच राग येतो राणीचा. आणि विक्रांत त्या माणसामागे जातो तिकडे. तर इकडे आता ते सगळेजण म्हणतात, चला पूजा करून घेऊया, आबा चला तुमच्या हाताने पूजा करूयात असं म्हणतात. तर आता आबा म्हणतात, काय माझ्या हाताने? तर ते म्हणतात की नाही नाही. दादासाहेब महाडिक म्हणतात, नाही, माझ्या हाताने पूजा करायची, मालक कोण आहे आणि तुम्ही कुणाला मानताय पूजा करायची? तुमचे असे हाल करेल ना ह्या सगळ्या कामगारांचे की बेहाल करून टाकेल तुमच्यावाले, असं तो ह्या म्हणतो दादासाहेब महाडिक. तर गोट्या म्हणतो, काय हाल करणारे आहो तुम्ही आमचे? अहो आम्हाला माहिती ना, तुम्हाला माहीत नाही का तुमचे हाल काय केले होते? आम्ही आठवते का तुम्हाला? वस्तीत आले होते तेव्हा काय केलं तुमचं आठवतं ना? अहो तसंच करून टाकेल तुमचे सगळे हाल, असं ते गोट्या बोलतो. तर आता तो म्हणतो, काय एवढे हाल करशील का माझे? तुला दाखवतो मी काय करायचे, असं तो हा बोलतो दादासाहेब महाडिक. तेवढ्यात आता आबां ते म्हणतात की चला आणा आरतीची तयारी करा. तेवढ्यात आता दादासाहेब महाडिक म्हणतात, आरती ही राणीच्या हाताने पूजा स्टार्ट होईल, पूजा राणीच्या हातात ताट कर चल, असं म्हणतात. तर आता राणी तिकडे पूजा स्टार्ट आणायला जाते आणि राणीला सांगतात तिथल्या बायका की तिथे आम्ही याच्यावर ठेवलं आहे, त्या जी गाडी असते ना हातगाडी त्याच्यावर आहे, असं सांगतात. आणि राणी तिकडे आता आणायला चाललेली असते. तिथे विक्रांत उभा असतो. तो म्हणतो की तुझ्यामुळे हे सगळं झालं आणि तुला आता मी सुखी सुखी नाही राहून देणार, असं विक्रांत बोलतो. आणि जो विक्रांत आहे तो आता तिथे ती राणी जाते, तर राणीच्या तो लगेच हातगाडी घेतो आणि हातगाडी लोटून देतो फाटकन. आणि हातगाडी लोटून दिल्यावर राणी त्याच्यावर पडते आणि
इकडे तिकडे चाललेली असते. इंद्र तिकडून पळत येतो आणि इंद्र त्याच्यावर पडतो आणि राणीला पकडतो. तेवढ्यात दोघेजण ते हातगाडीवरती डायरेक्ट पायरीवर येऊन धडकते आणि त्या दोघांचे डायरेक्ट धडक झाल्यामुळे आता ताटातला हा डायरेक्ट मग त्या रामाच्या गळ्यात जाऊन पडतो. हे सगळं बघून सगळ्यांना आश्चर्य होतं. तर ते म्हणतात खरी पूजा ही खऱ्या मालकाच्या हाताने झाली आहे असं बाकीचे कामगार बोलतात. त्याचा माडिक त्यांना खूप राग येतो आणि ते तिथून निघून जातात. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.